रुद्रसंहिता कुमारखंड अध्याय पहिला. शिवपार्वतीचा विहार आणि श्रीहरींची प्रार्थना. नारदांनी ब्रह्मदेवाला विचारले, शिवपार्वतीचा विवाह झाला त्यानंतर विवाहाचा उद्देश पूर्ण झाला की त्यांना पुत्र झाला का? तारकासुराचा वध झाला का? सर्व वृत्तांत मला सविस्तर सांगा. नारदा, कैलासावर मोठा उत्सव झाला. शिव आणि पार्वतीने बराच काळ एकांतामध्ये घालवला. त्यांना पुत्रप्राप्ती झाली नाही तेव्हा सर्व देव चिंता करू लागले. श्रीहरी म्हणाले, ब्रह्मांनी काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही शिवजींना शरण जा. जे शिवजींना शरण जातात त्यांना भय राहत नाही. आत्ता त्यांच्या एकांतात भंग करणे योग्य नाही. कोणीही पतीपत्नीच्या एकांतामध्ये भंग करू नये. ज्या कोणी पतीपत्नीच्या एकांतामध्ये भंग करण्याचा प्रयत्न केला त्याला प्रायश्चित्त मिळाले असा प्राचीन इतिहास आहे. म्हणून आपण काही काळ थांबा. शिवपार्वतीचा एकांत झाल्यावर काय करायचे ते ठरवू. दिवसामागून दिवस जात राहिले. काही वर्षे निघून गेले परंतु शिवजींना पुत्रप्राप्ती झाली नाही. तिकडे तारकासुराचे अत्याचार तर वाढतच चालले होते. त्यामुळे देवांचे, ऋषीमुनींचे आणि सर्वसामान्य लोकांचे जगणे अवघड झाले होते. देव व्याकुळ होऊन श्रीहरीजवळ गेले आणि त्यांना म्हणाले, हे भगवन, तुम्ही तर जगाचे रक्षण करता म्हणून तुम्हाला शरण आलो आहे. सर्वांचा जीव कासावीस झाला आहे. हे सर्व का घडते ते काही कळत नाही. तरी कृपया आपण सर्वांचे रक्षण करावे. देवांची प्रार्थना ऐकून श्रीहरी कैलास पर्वतावर आले. त्या ठिकाणी शिवजी दिसले नाहीत म्हणून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी गणांची भेट घेतली. ते म्हणाले, शिवजींनी आम्हाला येथे पहारा करण्यास ठेवले आहे आणि ते पार्वतीच्या मंदिरात गेले आहेत. तेव्हा श्रीहरी देवांना घेऊन त्या मंदिराच्या द्वारावर गेले आणि त्यांची स्तुती करून आर्ततेने प्रार्थना करून तारकासुराच्या त्रासापासून वाचवा अशी विनंती केली. शिवपुत्राचा जन्म. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, देवांची आर्त प्रार्थना ऐकून शिवजींनी दरवाजा उघडला आणि आम्हाला पाहून अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, तुम्ही येथे का आलात? आम्ही म्हणालो, तारकासुर आम्हाला खूप त्रास देत आहे, तरी आपण सर्व जगाचे संकट दूर करावे. शिवजींचे तेज फारच प्रखर होते. त्यावेळी अग्नीने कपोताचे रूप म्हणजे पारव्याचे रूप धारण करून खाली पडलेले तेज चोचीने ग्रहण केले. एवढ्यात पार्वती तेथे आली. तेथील दृश्य पाहून ती फारच क्रोधायमान झाली. ती अग्नीला म्हणाली, देवांचा स्वार्थ साधून तू वीर्य ग्रहण केलेस. हे तुझे कडून दुष्कर्म घडलेले आहे. त्यामुळे आजपासून तू सर्व भक्षी होशील. जो कोणी तुझ्या सान्निध्यात येईल तो जळून जाईल. त्या तपाने तू देखील जळत राहशील. शिवजींचे वीर्य ग्रहण केल्यामुळे अग्नीला ते सहन झाले नाही. त्याला त्रास होऊ लागला. अग्निदेवाचे मुख असल्यामुळे त्यांनाही त्रास होऊ लागला. देवांनी शिवजींना प्रार्थना केली आणि शिवजींनी त्यांना वमन करण्यास सांगितले. देवांनी वमन केल्यावर त्यांचा त्रास कमी झाला. अग्नीचा त्रास काही केल्या कमी होईना. त्याने शिवजींना त्रास कमी होण्यासाठी प्रार्थना केली. शिवजी म्हणाले, माझे वीर्य उत्तम स्त्रीमध्ये प्रविष्ट कर. त्यामुळे तुला होणारा दाह निश्चितच कमी होईल. शिवजींच्या इच्छेने त्यावेळी नारदा, तू तेथे प्रकट झालास आणि म्हणालास, माघ महिन्यात प्रभाग क्षेत्री या स्त्रिया सर्वात आधी स्नानासाठी येतील. त्यांच्यामध्ये शिवजींचे तेज प्रगट कर. तुझ्या सांगण्यावरून अग्नीने तसे केले आणि त्याचा दाह कमी झाला. 6 स्त्रिया शिवजींच्या तेजामुळे गर्भवती झाल्या. त्या स्त्रिया हिमालयात गेल्या. हिमालयाच्या अंगातही ते तेज धारण करण्याचे सामर्थ्य नव्हते. त्याने ते तेज शिवतेज गंगेत सोडले. त्यापासून शिवपुत्राचा जन्म झाला. त्यावेळी शिवपार्वतीला प्रसन्नता वाटू लागली. पार्वतीला पान्हा फुटला. सर्व देवतांना आनंद झाला. शिवपुत्राच्या विविध लीला. नारदांनी ब्रह्माजींना विचारले, वनात शिवपुत्राचा जन्म झाला त्यानंतर काय घडले ते सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, काही वेळाने विश्वामित्र ऋषी तेथे आले. त्यांनी ते तेजस्वी बालक पाहिले व त्याला नमस्कार केला. ते बालक म्हणाले, शिवजींच्या संमतीने मी येथे आलो आहे. माझे वेदसंमत संस्कार तुम्ही करा. तुम्ही माझे पुरोहित व्हा. विश्वामित्र म्हणाले, मी ब्राह्मण नाही, गात्री कुळातील क्षत्रिय आहे. माझे नाव विश्वामित्र. आता तू कोण आहेस ते सांग. बालकाने आपली सर्व हकीकत सांगितली. बालक म्हणाले, विश्वामित्रजी, तुम्ही माझ्या वराने ब्रह्मर्षी व्हाल.
माझे संस्कार करा. ते बालक शिवपुत्र आहे हे जाणून विश्वामित्रांना आनंद झाला. त्यांनी त्याचे वर वेदप्रणीत सर्व संस्कार केले. तेव्हापासून विश्वामित्र श्रेष्ठ पुरोहित म्हणून मान्य पावले. अग्नीने त्या बालकास अनेक दिव्य अस्त्रे दिली. तसेच 6 कृतिका आल्या. त्यांनी त्या बालकाला पाहिले व मातृभाव निर्माण झाला. त्याला घेऊन त्या आपल्या लोकी गेल्या. एके दिवशी शिवपुत्राने आपला अगाध महिमा देवसभेत दाखवला. देवाने विचारले, तू कोण आहेस, कोठून आलास ते सांग. काही उत्तर न देता तो आपल्या स्थानी परत आला. कार्तिकेयाचा शोध आणि जन्माच्या स्मृती. नारदांनी ब्रह्मदेवाला विचारले. 6 कृतिका शिवपुत्राला घेऊन गेल्या. त्यांनी त्याचे पालन केले. त्यानंतर पुढे काय झाले ते सांगा. ब्रह्मदेव म्हणाले, पार्वतीने एकदा शिवांना विचारले, तुमचे प्रगटलेले ते दिव्य तेज गेले कोठे? त्याचा शोध घेत असताना अग्नी म्हणाले, मी ते तेज घेतले, पण मला सहन होईना, म्हणून 6 कृतिकांनी ते तेज ग्रहण केले. त्यांच्याकडे ते बालक आहे. शिव पार्वती त्याचा शोध घेऊ लागले. नंदिकेश्वर हे कार्तिकेयाकडे आले आणि आपण शिव पार्वतीचे पुत्र आहोत म्हणून सांगितले. त्यांनी तुम्हाला भेटावयास बोलावले आहे म्हणून सांगितले. नंदिकेश्वराने कार्तिकेयास जन्माचा सर्व वृत्तांत सांगितला. तुझ्या हातून तारकासुराचा वध होणार आहे हे देखील सांगितले. कार्तिकेयास सर्व विचार पटले. त्यांनी आपल्या कृतिका मातांना वंदन केले आणि त्यांची आज्ञा घेऊन तो शिवपार्वतीकडे निघाला. जय जय रघुवीर समर्थ.